नमस्कार, मी CA कृष्णा बोरचाटे। आजचा हा व्हिडिओ आपल्या रोजच्या विषयापेक्षा थोडंसं वेगळा आहे, पण खूप महत्त्वाचा आहे। ज्वेलरी व्यावसायिकांच्यासाठी जे महत्त्वाचे बदल, जे कॉम्पिटिशनमध्ये असू दे, कायद्यानुसार असू दे किंवा त्यांच्या क्वालिटीच्या रिलेटेड असू दे, ह्या सगळ्यांचा इफेक्ट कुठेतरी उलाढालीवरती होत आहे। हा व्हिडिओ स्पेसिफिकली बनवण्याचं कारण म्हणजे एक किस्सा जो मागच्या 2-3 दिवसामध्ये माझ्यासोबत घडला, ते शेअर करून मला त्यातून काय शिकायला मिळालं ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे। तर साधारणतः हुपरीमध्ये एक चांदी व्यावसायिक, जे मोठे चांदी व्यावसायिक होते माझे कस्टमर, त्यांनी मला एक दिवशी कॉल केला आणि म्हणाले की साहेब, मुलगीचं लग्न ठरलंय आणि साधारणतः एक 400 ते 500 ग्रामच्या दरम्यान बऱ्यापैकी सोन्याचे दागिने तयार करायचे आहेत। मग आम्ही त्या शोरूमला जे बिल तयार करणार आहे त्याचं GSTचं क्रेडिट घेऊ शकतोय का? मग मी त्यांना म्हटलं की साहेब, ते आपण सोनं वैयक्तिक वापरासाठी वापरणार आहे, म्हणजे वैयक्तिक वापर त्याचा होणार आहे, त्याच्यामुळे GSTमध्ये त्याचं क्रेडिट घेता येणार नाही आहे। आणि मी त्यांना एक हौसेने एक प्रश्न काय विचारला की बाबा, तुमच्याकडे चांदी व्यवसाय करताय, सोन्याच्या रिलेटेड तुमचे ज्वेलर्स बरेचसे ओळखीचे असतील किंवा काय असतील, तर साधारणतः तुम्ही कारागिरांच्याकडनं डायरेक्टली मटेरियल जर का बनवून घेत नाही आहे, म्हणजे तुम्हाला ते परवडेल पण ते म्हणले काय, नाही साहेब, घरातल्या लेडीजांचा एक हट्ट आहे की एखाद्या ब्रँडेड शोरूममध्ये जाऊन, म्हणजे जे तिथं वेगवेगळ्या व्हरायटीज बघायला मिळतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी तिथं लेडीजना बघायला मिळतात, ते कॅटलॉगच्या द्वारे बघायला मिळतीलच किंवा कॅटलॉगमध्ये जे असेल ते प्रॅक्टिकली त्या पद्धतीने होऊ शकेल असं वाटत नाही। मग काय, घरातल्या लेडीजांच्या मनाप्रमाणे जायचं शोरूममधून, त्या पद्धतीनं ते डिझाईन चूज करायचे आणि आपण घ्यायचं। मी म्हटलं त्यांना, साहेब, वेस्टेज जादा तुम्हाला द्यावं लागेल। तर त्याने एक वाक्य बोलले मला, साहेब, हौसेसमोर वेस्टेज आता काय मी किंवा चॉईसच्या बरोबर आपण वेस्टेजची तुलना नाही करू शकत। मग माझ्या मनात एक प्रश्न पडला की आपण इतके लोकल किंवा ग्रामीण भागातले किंवा इचलकरंजी, हुपरी, कोल्हापूर सारख्या ठिकाणचे जे नॉन ब्रँडेड ज्वेलर्स आहेत, त्यांचा सेल का कमी होतोय? ह्याच्यातून एक मला शिकायला काय मिळालं की डिस्प्ले हा ज्वेलरी व्यावसायिकांसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे। म्हणजे काय, तुम्ही येणाऱ्या कस्टमरसाठी जेवढे डिस्प्ले तुम्ही व्यवस्थित लावाल किंवा डिस्प्लेच्या रिलेटेड जेवढी तुम्ही काळजी घ्याल, तेवढेच तुमचे जे कस्टमर आहेत ते वाढण्याचे चान्सेस खूप आहेत। हे या उदाहरणावरून क्लिअर कट करतं। पण डिस्प्लेसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो आमचा इन्कम टॅक्सचा आणि GSTच्या रिलेटेड, की बाबा तुमचा इन्कम टॅक्सवरती तेवढा स्टॉक असणं गरजेचं आहे। तो तुम्ही HYD करताना तो स्टॉक 1 नंबरमध्ये असल्याशिवाय HYD करू शकत नाही, मगच ते डिस्प्लेला लावू शकतात। म्हणून साधारणतः हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आपला बिझनेस ह्या इन्कम टॅक्स आणि GSTकडे दुर्लक्ष करून अजिबात होण्यासारखा नाही आहे। लोकांनी इन्कम टॅक्स आणि GSTकडे अजून चान्स आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला स्टॉक मॅक्स टू मॅक्स आणून ह्या टॅक्सच्या पिरियडमध्ये आपल्याला मॅक्झिमम कशा पद्धतीनं मार्केट कॉम्पिटिटरशी आपल्याला उतरता येईल किंवा मार्केटच्या कॉम्पिटिशनला आपल्याला कसं उतरता येईल हे पण बघावं लागेल। दुसरं उदाहरण मला म्हणजे मी कायम देतो की आजपर्यंत तुम्ही असा कधी किस्सा ऐकलाय का की ब्रँडेड शोरूममध्ये चोरीचं मटेरियल खरेदी केलेलं आहे त्या ज्वेलर्सनं, ब्रँडेड शोरूमवाल्यानं, आणि त्याच्या अगेन्स्ट चोरीची केस लागली नाही ना? आपल्यासारख्या लोकल किंवा जे ज्वेलर्स आहेत त्यांच्या रिलेटेडच हा किस्सा घडतो, कारण की समोरच्याला माहीत पण आहे की यांचं अकाउंटिंग व्यवस्थित नाही किंवा तुमचं अकाउंटिंग कशा पद्धतीनं आहे त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात। बऱ्यापैकी लोकांनी ह्याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ह्या कॉम्पिटिशनच्या बाबतीत, चोरीच्या बाबतीत जे प्रश्न, जे अडचणी आहेत, ह्या 100% कुठे ना कुठेतरी सोडवण्याचा आपल्याला एक चान्स मिळू शकतो, संधी मिळू शकते। आणि खरंच ज्वेलरी व्यावसायिकांनी येणारं पुढचं बजेट हे एक वेगळ्या पद्धतीचं असेल। आणि निर्मला सीतारामन मॅडमनी ऑलरेडी बोललेलं आहे, चेंजेस GST काउन्सिलची मीटिंग 9 सप्टेंबरला आहे। हे बरेचशाच गोष्टीचं पुढचं जे प्लॅनिंग सरकारचं बघता, आता ज्वेलरी व्यावसायिकांनी आपल्या ज्वेलरी व्यावसायिकांचा जो अकाउंटिंगची पद्धत आहे किंवा डॉक्युमेंटकडे बघण्याची जी पद्धत आहे ती चेंज करून कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करावा किंवा केला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे।